नमस्कार खवय्यांनो, आज आपण अशी डिश बनवणार आहोत जी खाऊन पोट भरेल पण मन नाही. तर आज आपण एकदम झक्कास मसालेदार आणि जिभेचे लाड पुरवणारा राजमा चावल बनवणार आहोत. तर चला पाहूयात रेसिपी. 1 वाटी राजमा पाण्याने स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजवून ठेवला होता. तो आता आपण एका कुकरमध्ये टाकून घेऊयात. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आणि कुकर गॅसवर ठेवून शिट्टी जास्त फ्लेमवर आणि बाकी 3-4 शिट्ट्या थोड्या लो फ्लेमवर काढून घेऊयात. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. त्यासाठी मी 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतलेत. एकदम बारीक बारीक कांदा कापून घेतला आहे. 2 छोटे छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतले. आता ग्रेव्हीत टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. आता आपला राजमाच्या 4-5 शिट्ट्या झाल्या आणि राजमा छान शिजला आहे. आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यात थोडेसे तमालपत्र, थोडीशी दालचिनी आणि जिरे घातले. ते छान थोडेसे परतून घेतले. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेतला. त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि ती पण छान लाल होईपर्यंत परतवून घेतली आहे. आता आपला कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान लाल होती आहे. त्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत. 1 बारीक चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा प्रवीण मसाला आणि 1 चमचा काळा मसाला घालून छान परतून घेऊयात. आणि त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि टोमॅटो छान मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता आपण कढईमध्ये शिजलेला राजमा घालून त्यात कुकरमध्ये उरलेलं सर्व पाणी टाकून घेऊयात. आपण राजम्याची ग्रेव्ही आपल्याला हवी तशी करू शकतो, म्हणजे थोडी पातळ किंवा घट्ट. आम्हाला भाताबरोबर थोडी पातळ लागते, त्यामुळे मग थोडी मी पातळ केली. तुम्हाला जशी हवी असेल थोडी घट्ट तर तुम्ही कमी पाणी घालायचं. आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. आता आपण थोडीशी कस्तुरी मेथी घालणार आहोत, त्यामुळे त्याला फ्लेवर छान येईल आणि ग्रेव्ही एकदम टेस्टी बनेल. तर आता आपली राजमा चावलची ग्रेव्ही मस्त तयार आहे. एकदम मसालेदार आणि झक्कास ग्रेव्ही तयार आहे. आता आपण चावल कसा बनवायचा तो बघणार आहोत. त्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण आणि थोडं हलवून घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहोत. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि स्वच्छ धुतलेला तांदूळ त्यामध्ये टाकून थोडंसं तूप घालायचं 1 चमचा, म्हणजे भाताला छान चव येते. आणि थोडंसं लिंबू पिळायचं, म्हणजे भात असा मोकळा मोकळा होतो. आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि झाकण लावून कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. राजमा मसाला बनवला आहे म्हणून आपण आज भाताला चावल म्हणूयात. तर चला, आता आपला राजमा चावल तयार आहे. तर चला सर्व करूयात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. गरमागरम राजमा करीवर थोडेसे कांद्याच्या चकत्या घालून छान सर्व करूयात, म्हणजे ती दिसायलाही छान दिसते. तर तयार आहे आपली राजमा चावल रेसिपी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.